नमस्कार मित्रांनो, सायकॉलॉजीनुसार जर पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीला रोज फोन करतो किंवा मेसेज करतो, तर त्या पुरुषाची देखील अपेक्षा असते तिनंसुद्धा तुमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सायकॉलॉजीनुसार जेवढं आपण एखाद्या व्यक्तीविषयी जेवढा अधिक विचार करतो, तेवढंच आपण त्याच्यावरती मित्रांनो जास्त विश्वास ठेवतो, हे देखील लक्षात ठेवा. सायकॉलॉजीनुसार झाडांबरोबर टाईम घालवला तर आपण तणावमुक्त राहतो आणि आपले विचार पॉझिटिव्ह होतात. नेहमी सुंदर व्यक्ती बुद्धिमान नसल्या तरी लोक त्यांना बुद्धिमानच समजतात. सायकॉलॉजीनुसार कोणावर तुम्हाला खरं प्रेम झालं तर ते ठरवून पण तुम्ही त्या व्यक्तीला कधीच इग्नोर करू शकत नाही. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत देण्याने लोक बदलतात. सारखं सारखं एखाद्याला वेळ मागण्यापेक्षा चांगलं एकटं राहायला शिका. मित्रांनो, जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की एखाद्या स्त्रीची तुम्हाला आठवण सतत का येते, तर मित्रांनो तेव्हा नक्कीच हे तुम्ही त्या व्यक्तीवरती प्रेम करता. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कधीच कोणता जीव उपाशी मरत नाही, पण मनुष्य एक असा प्राणी आहे ज्याचं कधीच पोट भरत नाही. जर कोणती स्त्री तुम्हाला सारखं सारखं आठवणीत येत असेल तर समजून जा तिचा व्यवहार तुम्हाला चांगला वाटला किंवा तिचं सौंदर्य तुम्हाला आवडले. मित्रांनो, जळणारी वस्तू राख होते, मग तो अहंकार असू द्या किंवा तो मनुष्य, आणि म्हणून त्या व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडलेली आहे किंवा त्या व्यक्तीमध्ये असा काही एखादा गुण आहे तो तुम्हाला पाहता क्षणी त्या त्या व्यक्तीकडे तुम्हाला अट्रॅक्ट झालेला आहात. त्या व्यक्तीची अशी एक आठवण आहे ज्यामुळे तुम्हाला तिची सतत आठवण येते किंवा त्याच्यामध्ये असं काहीतरी खास विशेष त्या व्यक्तीमध्ये असतं, म्हणून त्या व्यक्तीची तुम्हाला सतत आठवण येऊ लागते. तर मित्रांनो, आता इथे असं म्हणू शकता की त्या व्यक्तीच्या तुम्ही प्रेमात पडला आहात, त्यामुळे त्या व्यक्तीचा सतत विचार तुमच्या डोक्यात येतो आहे. लोक जास्त खुश पाहिलं तर नजर लावतात आणि खूपच दुःखी पाहिलं तर मीठ लावतात. कोणाचं भलं नाही झालं तरी चालेल, पण वाईट विचार करू नका, कारण दुनिया कमजोर आहे. मित्रांनो, दुनिया निर्माण करणारा कमजोर नाही, हे लक्षात ठेवा. जे लोक चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणतात, विश्वास ठेवा, त्यांचे नातेवाईक खूपच कमी असतात. हे प्रेम उधारीसारखं आहे. लोक घेतात पण परत माघारी देण्याचं ते विसरून जातात. इज्जतीला कोणतंच डिस्काउंट मिळत नाही, मिळाली तर पूर्ण आणि गेली तर सगळीच जाते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद करते. आणि मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा.